नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। पोलीस प्रशासनासाठी काही महत्त्वाच्या घोषणांसह राज्य सरकारकडून आरोग्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय। यासह अन्य काही महत्त्वाच्या उपक्रमांचा आढावा आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय महाविजन। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचं नागपूरमध्ये शानदार आयोजन। मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलांच्या गौरवशाली इतिहासाचं कौतुक केलं। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद संपन्न झाली। माओवादाविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक लढा दिल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणाही केली आहे। मुंबईत पल्स वैद्यकीय परिषदेमध्ये आरोग्य सेवेचे भविष्य घडवण्यावरती मंथन झालं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भूमिका मांडली। मुंबई शहराला झोपडपट्टी मुक्त करणार, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही लाभार्थ्यांना कार्डचं वितरण। आता प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल झालाय। पहिली बातमी आहे पोलीस दलासंदर्भातील। 69वी ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट नागपुरात पार पडली। या मीटचं आयोजन करण्याची संधी यावेळी महाराष्ट्राला मिळाली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याचं उद्घाटन केलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आभार मानत महाराष्ट्र पोलीस दलाचं कौतुकही केलं। महाराष्ट्र का पुलिस बल ये देश के एक सबसे बड़े पुलिस बल के रूप में देखा जाता है। एक बहुत ही आधुनिक पुलिस बल के रूप में इसकी ओर देखा जाता है। अलग अलग प्रकार की टेक्नोलॉजीज हो, इसमें भी महाराष्ट्र ने बहुत अच्छा कार्य किया है। साइबर में देश की सबसे अच्छी साइबर लैब ये महाराष्ट्र ने तैयार की है। एआई के उपयोग करने वाले इंजिन्स ये महाराष्ट्र ने तैयार किए हैं और हम लोग ये मानते हैं कि इस प्रकार की कैपेबिलिटीज पूरे देश के साथ हम लोग निश्चित रूप से शेयर करेंगे, जिससे समूचे देश को फायदा होगा। या मीट मध्ये देशभरातून अनेक राज्यातील पोलीस दल सहभागी झाले होते। यावेळी सहभागी पोलिसांनी क्रीडा भावना आणि राष्ट्र सेवेप्रती समर्पणाची शपथ घेतली। यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि इतर मान्यवर उपस्थित होते। दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांनी माओवादाविरोधातील लढ्यात यश मिळवलंय। त्यामुळे राज्यामध्ये माओवादाची चळवळ अगदीच नगण्य पातळीवर आली आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी किमान 3 वर्ष C60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष C60 पदक देण्याची घोषणा केली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली। यावेळी एका टास्कचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलाय। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात काही टूल्स तयार केले आहेत की ज्याच्यामुळे एखाद्या गुन्ह्यामध्ये FIR पासनं तर चार्जशीट पर्यंत अनेक गोष्टींमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो। आणि म्हणून मी एक टास्क पोलीस महासंचालक महोदयांना दिली आहे की पुढच्या 6 महिन्यात ही सगळी प्रोसेस डिजिटाइज झाली पाहिजे, ज्यामध्ये एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम ही ब्लॉकचेन मध्ये नेता आली पाहिजे। पोलीस महासंचालक कार्यालयात ही परिषद पार पडली। या परिषदेस राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवालांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आता आरोग्य व्यवस्थेबद्दल महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत 2 दिवसांची पल्स वैद्यकीय परिषद पार पडली। या परिषदेचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते पार पडलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची सध्याची स्थिती आणि आपण ज्या दिशेने पुढे जात आहोत त्याचं प्रतिबिंब यातून दिसत असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या। Pulse means heartbeat, and this conference reflects the current state of Maharashtra's healthcare system and direction we are moving in. Maharashtra has been a strong contributor to the country's industrial, economic, and cultural growth. Over the years, we have also steadily built a strong healthcare system with good hospitals, growing researchers, and skilled doctors who are respected across the world. Pulse 2026 is not just a 2 days conference.
It is a step towards the future of healthcare. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळांसह अधिकारी उपस्थित होते. 2 दिवसांच्या या परिषदेत महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं विविध मान्यवरांनी मंथन केलं. मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल सरकारनं उचललंय. यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. एकीकडे झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देत दुसरीकडे नेत्रम तंत्रज्ञानाच्या मदतीनं नव्या झोपड्या उभारल्या जाऊ नये याची पण काळजी घेतली जाणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रक्रियेला मोठी चालना मिळणार असून नागरिकांना अधिक सुसज्ज आणि सुरक्षित घरं उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी अर्थातच लाल परीचा प्रवास आता अधिकच सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं रुपे ऑन द गो NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. याचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी काही लाभार्थ्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते NCMC स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसंच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी कनेक्टेड NCMC स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.